चालू आहेत, 3 धंदे चालू आहेत ते पूर्ण आमच्या घरात आमचे भांडणं होत आहेत त्या दारू धंद्यामुळे. म्हणजे एकदम तरुण पोर. कुठली गावठी पित्यात का सांगितली? घरात भांडणं होत्यात सारखी. तुझी इच्छा आहे का की गावठी दारू धंदे बंद झालेत तर तुमची सुद्धा 2 फुगं पिलं की घरात भांडणं होते. आता इथं कुणाकुणाची गावठीचा? अशोकांचं चालू आहे आणि नानाचं एक. आजचा विषय आहे फारच नाजूक, कारण हा प्रश्नच खूप गंभीर आहे. कोयना विभागामध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असून तरुण पिढीही यात मोठ्या प्रमाणात सामील होत आहे. हाताला काम नसल्यामुळे स्वस्तात मस्त मिळणारी दारू म्हणजे गावठी दारू. तरुण पिढी याकडे आकर्षित होत असल्यामुळे कमी पैशात मोठ्या प्रमाणात व्यसन करण्यास मिळत आहे. त्याचबरोबर कोयना नगरमध्ये आधी खूप कमी प्रमाणात मटका पाहायला मिळत होता. आता मात्र हाच मटका प्रत्येक गल्लीबोळात राजरोषपणे चालू असल्याचे मिळत आहे. तेव्हा कोयना नगर हे अवैध धंद्यांचे माहेरघर असल्याची सर्वसामान्य महिला व पुरुष यांच्यामध्ये चर्चा चालू आहे. कोयना नगरमध्ये या अवैध धंद्यावर या आधीही कारवाई झाल्या. या कारवाई अगदी तुटपुंजा होत असल्यामुळे तेच आरोपी आता जोमाने धंदा करू लागले आहेत. अगदी सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यासमोर हे अवैध दारू व मटका चालू असताना जे सर्वसामान्य लोकांना दिसते ते पोलीस व पोलिसांच्या गोपनीय कर्मचाऱ्यांना का दिसत नाही की दिसत्या डोळ्याला अंधार केला जात आहे व सर्वसामान्य महिला व पुरुष तरुण पिढीच्या आयुष्याशी खेळलं का जात आहे असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा होत आहे. आता हाच व्हिडिओ पहा. बोल की. आपल्या इथली जी दारू पिणारी लहान पोरं असते मोठी असू द्या ती पिणार ती एवढी वाईट शब्दात हे झाले तिने खरंच दारू बंद करावी. माझा कुठली दारू म्हणजे गावठी दारू बंद करावी. आणि मी पण बावड्या बोलतोय आणि खरोखर काय म्हणतेस काय आता सुद्धा चालूच आहेत चांगलं. आता चालूच आहेत ना धंदे. आता धंदे चालू आहेत 3 धंदे चालू आहेत ते पूर्ण आमच्या घरात आमचे भांडणं होत आहेत त्या दारू धंद्यामुळे. काय म्हणतेस काय म्हणजे तू पिल्यामुळे होते? तुझं वय नाही ना हे दारू प्यायचं? नाही, आमच्या घरात पण भांडणं होत्यात. मी काय म्हणते तुझं हे वय आहे का दारू प्यायचं? नाही ना. मग तरुण पिढी व्यसनाच्या अधीन जातेच ना. परवा दिवशी तुम्ही 3-4 जण लोडच होता की मार्केटमध्ये. तुमचं वय किती आहे आणि दारूमुळे ते नुकसान होतेच ना तुमचं. मग आता काय करायचं आहे ना? दारू बंद झालीच पाहिजे. दारू बंद झाले पाहिजे. मला सांग आता तुम्ही आपल्या भागात तरुण पिढी किती लोक जरी किती पोरं दारू पित असतील? तरुण पिढी 20% जरा तुमच्या यानं 20% दारू पितात का? म्हणजे एकदम तरुण पोरं. कुठली गावठी पितात का? चांगली गावठी आपले 12 मध्ये. मला काय म्हणते म्हणायचं आहे आपण गावठी पितो बरोबर आहे ना. मग गावठी का पितो? परवडत नाही का आपल्याला? नाही परवडत. का नाही परवडत? पण का परवडत नाही? नाही परवडत. काम 80 रुपये इकडं 100 रुपये. 100 रुपये फुगा. 100 रुपये फुगा झालाय. 100 रुपये फुगा. कमी होता ना 20 का 25 रुपये काहीतरी होता ना. 100 रुपये. 50ला एक गट आहे. काय म्हणतेस काय? 50ला एक गट आहे. खरं बोलतोय. मग ते 50चं एक मारलं की घरात बांधणं 2 पिले घरात बांधणं होत्यात सारखी. आता तू पिऊन गेला जातोय घरात तुझी बांधणं होणार नाही? माझा नाही, मी आपलं खाली असतो. कुठं आपल्या देवा जायचे लय का पोरं दारू प्यायला लागले ते तरुण पोरं सुद्धा. घरपोच गाड्या सोडायला दिल्या पाहिजेत ना तुम्हाला दारू पिल्यानंतर? मग काय तर करूया आपण. तुझी इच्छा आहे का की गावठी दारू धंदे बंद झालेत तर तुमची सुद्धा दारू प्यायची बंद होईल? तुम्ही झालीच पाहिजे. नव्हे माझं म्हणणं काय जर मला दादा एक म्हणायचं आहे गावठी धंदा बंद झालाच पाहिजे. आणि मी पण हे बंद करणार आहे दारूचं ना नुकसान होते ना. पण माझं म्हणणं काय जर समजा गावठी दारू धंदे बंद झाले
तर माणसं प्यायची सुद्धा बंद होतील आपोआप. काय म्हणणं आहे तुझं, काय वाटतं? बरोबर आहे. तू एक म्हणजे त्यातला छंदी आहेस, तुला काय वाटतं, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. ते चालू असल्यामुळे पिते. मला वाटतं इंग्लिश जर घ्यायची लागली तर ती स्टँडर्ड दारू आहे आणि त्यानं काय होणार नाही एवढं शरीराचं नुकसान. पण माणूस आता इंग्लिश प्यायला जास्त पैसे जाते ते, बरोबर आहे ना? बरोबर आहे. मग माणूस 1.5 क्वार्टर पितोय, तिथं अर्धी पिऊन घरी जायला. पण तो पिणारच आहे. पण गावठीमुळे शरीराचं मोठं नुकसान होते. 2 फुगं पिलत ना, 2 फुगं पिलं की घरात भांडणं होतात. काय म्हणतेस काय? 2 फुगं पिलं की घरात भांडणं होते. आता इथं कुणाकुणाची गावठी चालू आहे? आपल्या कोयनीत कुणाकुणाची आहे? बाहेर मला माहित आहे कुणाकुणाची आहे ती. अश्वथांचं चालू आहे आणि नानाचं एक आहे. आणि ते अशोकान नाना आपल्या इथलं. बाकी कुठलं आहे? बाकी नाही कोणाचं नाही चालू. नानाच आहे. बाकीच्या भागात भरपूर चालू आहेत, ते माहित नाही. माहित नाही. पण हे एवढे तुला कोयनीतलं फक्त माहित आहेत. आपण तिकडे जायचं नाही. काय म्हणते, लय अवस्था बेकार होते रे माणसांची दारूमुळे, माहित आहे का तुला? तू सोड ना दारू. मी बंद करणार आहे. सगळ्यांना सांगा. आता मी तुमच्या समोर बोलतोय. असं केलं ना 1 नंबर काम होणार आहे. काय म्हणते, सगळ्या चांगलं बंद केलं. पण पोलिसांनी सुद्धा तेवढं सहकार्य केलं पाहिजे. हे माझी नम्र विनंती. कुणाला? तुम्हाला पण आणि पोलिसांना पण. पण ती काय, तुला काय वाटतंय, कशा कुणामुळे दारूच्या, कुणाचा आशीर्वाद असेल दारू धंद्यावाल्यांना? कुणाचा आशीर्वाद असेल दारू धंद्याला? आमचा म्हणजे आम्ही हप्ता घेतो. नाही, माझं म्हणणं काय माहिती आहे का, तुम्ही हे करताय ना, तुम्ही करताय ते चांगलं आहे, योग्य आहे, देवाला पडतंय. आणि प्रत्येक घरात जी भांडणं होत आहेत ना, हे दारूमुळे होत आहेत. गावठी दारूमुळे होत आहेत ही भांडणं. काय म्हणतेस काय? गावठी दारूमुळे भांडणं होत आहेत. खरोखर बंद झालं पाहिजे. दारू हे धंदा बंद झाला पाहिजे. ज्यांना प्यायचे तिने खरोखर दारू बंद करा. दारू बंद करा. तुम्ही प्यायचे असेल इंग्लिश घ्या आणि थोडीशी घ्या, थोडीशी घरी जाऊन गप झोपा. गप झोपा असं. पण गावठी मुलं लय बेकार परिस्थिती होते. जाऊ दे. आज तारीख किती आहे? आज तारीख काका किती आहे? तुला नाही माहित? नाही. आज तारीख 15 आहे का? 15 तारीख. करेक्ट आहे का? 15 बरोबर बोलतोय ना? ठीक. आज वार तरी कोणवर आहे हे तरी माहित आहे का? वार कोणवर आहे? मंगळवार. ठीक आहे. ओके चालतंय. ठेव मग, जा आता तुझं गाव आलं. याविषयी महिला विभागाच्या भाजप सातारा जिल्हा सरचिटणीस नूरजहा खाटीक यांनी ही खंत व्यक्त करत कोयना नगर पोलीस स्टेशन यांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता हे बघणे गरजेचं आहे की कोयना पोलीस स्टेशन व LCBचे अधिकारी हे तुटपुंजी कारवाई न करता महिलांच्या संसाराशी खेळणाऱ्या या नराधमांना कायमची अद्दल घडवणार की जैसे ते वैसे चालणार हे येणाऱ्या काळातच ठरेल. नेमकं काय घडणार आहे याबाबत हे आम्ही तुम्हाला लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून दाखवत राहू. यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद.